आपण औलाद आहे, 12ची औलाद नाही. ते पुढे या. 12ची औलाद नाही मी, एकाची औलाद आहे. तुमची 12ची औलाद. हा आपण बघतोय हे कोणती पद्धत आहे? काय नेमकं झालं एवढा चिडण्याचा राग विश्वासघात केला आमच्या औलादांनी. कोणी विश्वासघात सांगा, सगळं डिटेल देईल. काय पैसे घेतले, काय दुनियादारी केली, सगळं आमचेच पैसे येऊन आमच्या लोकांना वाटले. इतका विश्वासघात कधी करायचा? आपण बघतोय किशोर दराडे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांशी वाद जो आहे त्यांनी आता ऐका ना, त्यांनी भाग काढला पण त्यांना ऐका, त्यांनी जी आता शिवीगाळी केली, त्यांनी शिवीगाळी केली आणि संयमाने घेतलं आणि आता पण त्यांनी शिवीगाळी केली. आम्ही पण मर्दाचे औलाद आहे, आम्ही मर्दाचे औलाद आहे, आम्ही मर्दाचे औलाद आहे. फक्त गोकुळ भाऊने काही अपशब्द बोलायला लावलं नाही, पण त्यांनी आता शिवीगाळ केली, आमची आईमाई काढली. पण आम्हाला आमचे गोकुळ भाऊंचे असे संस्कार नाही आहे, आमच्या आई वडिलांचे असे संस्कार नाही आहे. ते जर आमची आईमाई काढत असेल तर आम्ही पण आता याच्या पुढे शांत बसणार नाही. म्हणाले तुम्ही एक एक या काय काय एक एक या हा बघा ना, आम्ही पण तयार आहे, आम्ही तयार आहे, तुम्ही बघा, आम्ही पण बघतो. मग काय भावना आहे? भावना जर आम्हाला तोंडावर शिव्या देत असतील तर कोण ऐकून घेणार आहे? आमची आईमाई काढत असतील तर कोण आहे? आमची आईमाई काय याच्या खाली त्याच्या खाली पडले नाही का? आपण दृश्य बघतोय नाशिक मधली कशा पद्धतीनं कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले होते. नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे या ठिकाणी आले. त्यांनी थेट गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शिवीगाळ केली अशा स्वरूपाचा आरोप त्यांचा होता. आपणही त्या ठिकाणी होतो त्यावेळेला देखील किशोर दराडे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही कार्यकर्ते पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं.